I don't know. Where is he? आपण मध्ये खाऊ काय मध्ये खाऊ क्या बात है वाह प्रॉब्ली दिस इज द फर्स्ट टाइम मी किशोरला अशी निवांत भेटणार आहे. आम्ही गेली वी हॅव बीन मिसिंग खूप वर्ष राहून गेलो होते प्रश्नच म्हणजे आम्ही एकत्र ट्रॅव्हल नाहीच केलं ट्रॅव्हल सोड पण बसून अशा गप्पा पण आमच्या कधी नाही झाल्या. नाही कधीच नाही झालं. आय डोंट रिमेंबर मी कधी गाढ झोपलोय आणि उठलोय आणि असं वाटलं हे नवीन जग आहे असं मला गेल्या कित्येक वर्षात आठवत नाही. नाही पण नवीन जग कशाला वाटायला पाहिजे किशोर. तुझ्यासारख्या माणसानी छान झोपायलाच पाहिजे. अरे पण झोपायला पाहिजे झोपतो मी पण मला खूप अशी गाढ झोप येत नाही. आय डोंट नो काय 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 खूप वर्ष आधी हरवली आहे मी ती झोप. आता मी काय कवितेकडे चाललेलो नाही. डोंट वरी. नाही नाही ती तुझी झोप ही कविता होऊ शकेल पण नाही. मी सकाळी उठल्यानंतर कॉफी घेताना वाचायचं माझं एक वेगळं पुस्तक असतं. नंतर बाहेर पडल्यानंतर बिल भरायचंय समजा कुठलं किंवा ऑफिसमध्ये वेट करायचंय त्या वेटिंगचं एक वेगळं पुस्तक असतं. आणि मी माझ्यासाठी म्हणून सिरियसली वाचायचंय ते राहिलंय ते एक वेगळं पुस्तक असतं. हे अशी 3-4 पुस्तकं सायमल्टेनियसली माझी चालू आउटस्टँडिंग. असतात. मी जळतीये हे ऐकूनही. हो किती 4 छान. पुस्तकं मिनिमम चालू असतात माझी. आणि रात्री झोपायच्या आधी थोडस काहीतरी वेगळं लाईट असं असतं. आय डोंट लाईक सायन्स फिक्शन. मला सायन्स फिक्शन आवडत नाही. मला फिक्शन आवडतं. लॅटिन अमेरिकन लेखक आवडतात. नॉन फिक्शन आवडतं. बुक्स ऑन बुक्स आवडतं. प्रोसेस ऑफ एनिथिंग लाईक पोएट्री और लाईक नॉवेल ते आवडतं. किशोर तू इंग्लिश कसं वाचायला लागलास. माझा एक मित्र आहे अजय जोशी नावाचा. इंदोरचा आहे तो आणि महाभयानक आहे. खूप माझा आवडता मित्र. पढ यार किशोर साला तू पढ इंग्लिश पढ यार. आणि योग्य वेळी योग्य पुस्तक देणारा योग्य वयातला माणूस तो बरोबर आला 16-17व्या वर्षी 18व्या वर्षी माझ्या आयुष्यात. आणि त्याने मला एक पुस्तक दिलं. ते होतं आयन रँडचं फाउंटन हेड. अँड मी ते पान उघडलं आणि तो हावर्ड रॉक नेकेड असा उभा आहे आणि त्याची बॉडी लँग्वेज आणि स्वतःच्या तंद्रीमध्ये आहे आणि तो त्याला नुकतंच कॉलेजमधनं काढून टाकलेला आहे. तो चालत चालत गेला आणि त्या घर मालकिणीने त्याच्याकडे दयाळू दृष्टीने पाहिलं की तुला काढून टाकलंय आता पण ही डिड नॉट बॉदर अबाउट इट. त्याची बॉडी लँग्वेजच इतकी आवडली मला की मी म्हटलं मी हावर्ड रॉक आहे. आणि मग मी पहिलं आयन रँडचं एवढं जाडं पुस्तक शेवटपर्यंत वाचून टाकलं. अँड आय गॉट द कॉन्फिडन्स की एवढं जाडं पुस्तक मी वाचू शकतो. आणि मग आय स्टार्टेड वॉकिंग अँड टॉकिंग लाईक हावर्ड रॉक फॉर सम डेज. मी नाही फाउंटन हेड वाचली अजून. मी वाचते. अरे मला जरा नाही साधी पुस्तकं सुद्धा आवडत. मला अलीकडे आवडलेलं म्हणजे नदीष्ट मनोज बोरगावे. अप्रतिम तुला आवडलं. आउटस्टँडिंग. मी त्याच्यावर फेसबुकवर लिहिलंय. मी वाचते. हो मला अप्रतिम. खूप आवडलं नदीष्ट. Mind blowing. काय आहे ती नदी त्याचं पोहणं तो तृतीयपंथी आणि त्याच्याबरोबरचे म्हणजे relation. असं त्याची ती तंद्री मला आवडते. हो, हो. प्लॅन करून लिहिलेलं पुस्तक नाही वाटत ते. आणि मग ते झाड ते माकडांचं सगळं अरे. ते काय ना ते वाचताना एकदम हे होतं. मला मिलिंद भोकिलांच्या एका कथेवर काहीतरी करायचंय. आपण दोघं करूया का. विदेश नावाची कथा आहे त्यांची. विदेश करूया ना. काय करूया आपण. पोहे पण सेम मिळतील. काय माहिती कांदे पोहेचा प्रत्येक एपिसोड वेगळा असतो बाबा. पोहे शिरा. पण तू तू शिरा वालायस.
माझा मला शिरा आवडतो. किशोर मी खूप चांगला शिरा करते पण मला दुबईची शेवटपर्यंत सांगत राहिले की तुला तुझ्या आईसारखा शिरा येत नाही. मी खरंच चांगला शिरा करते. हो का? मला खूप आवडतो. मी करीन तुझ्यासाठी. मी आज सगळं म्हणजे दिवसभराचा डबा आणू शकले असते पण मी आय एम ट्राईंग टू बिहेव माय सेल्फ. अरे काय करतोयस? हाय. इथं काय करतोय? हो. अलिबागला फार्म हाऊसला. यू आर कॉट ऑन कॅमेरा. तिथे कन्स्ट्रक्शन चालू आहे माझं. हाव आर यू? व्हेरी वेल. आम्ही पावसातला एपिसोड करतोय. बाडीप बरोबर. भारीपा. नमस्कार सोनियाजी, कशा आहात तुम्ही? मी पिक्चरमध्ये काम केलं माझ्या आता. हो. हॉटेलमध्ये आहे. अरे कसं चाललंय? काय अम्बिशियस प्रोजेक्ट आहे यार. पण पोहे चांगले. मी का मिसळ मागवली? मी विचारून येऊ का? माझा एक विष आहे. एक दिवस मला मिसळ विरहित महाराष्ट्र करायचा आहे. खरंच जिकडे जाईल तिकडे मिसळ. पण मी कधीच मिसळ ऑर्डर करत नाही. हा? त्याचं नाव मी विसरले. मी मिसळ रद्द करू का? acted one day. या रवी जस्ट मेन्शन्ड. It's a secret. This is not a promotional video for. डिड यू मीन यू प्लांटेड रवी हिअर? मी पण असंच निघालो. Casual आहे, सगळं casual आहे. त्याच्यामुळे मी खूप किशोर काय करतोयस? अरे हे काय अरे ते करतील. घरच्या सवयी जात नाहीत ग. जणू काही सुलमानी फारच ह्याला डांबून ठेवलंय. कमाल आहेस. विजय तेंडुलकरांना हे पटवून सांगितलं होतं की आपण जर मॅकडॉनल्डचा बर्गर खाल्ला नाही तर बर्गरला वाईट वाटतं. कोणत्या पॅकला गेले ते तुम्ही काही? त्या कळंबोलीच्या. ते पनवेलच्या अलीकडे. तिथे मी त्यांना थांबवलं तर ते काय आहे असं म्हणून खात होते. त्याच्याशिवाय जीवन अपूर्ण आहे. चला चला. बाय बाय. या पावसावरनं मला असं वाटलं, आता एक अचानक वाटलं सर की तू दिठी पाहिलेला आहेस. दिठीमध्ये म्हणजे ॲक्टरला फार अशा कमी संध्या येतात बघ. तो टोटल त्या भूमिकेमध्येच असतो. आजूबाजूचं ॲटमॉस्फिअर त्याच्यासाठी क्रिएट केलं जातं. लोक हळू आवाजात बोलतात. सुमित्रा मावशी तशा होत्या आणि ते तेवढं ते त्याला बक्षिसं बिक्षिसं ते अलाहिदा आनंद जो मिळाला कामातला. तर असा तुझ्या आयुष्यातला कुठला रोल आहे जो तुला असं वाटतं की मी कम्प्लिटली त्याच्यात होते आणि मला बरं वाटलं? मला गुलाबजाम हा आणि कच्चा हा. लिंबू हा कच्चा लिंबू. माझे ब्रेक थ्रू होते ते. हो. पण प्रत्येक ऍक्टरच्या आयुष्यात ब्रेक थ्रू असतो ना त्याला. ते पाठोपाठ आले ना. आश्चर्य म्हणजे हो ना, म्हणजे हो ना. 1.5-2 वर्षाच्या अंतराने हो. दोन्ही फिल्म केल्या मी. आणि डायव्हर्स रोल होते, वेगळे रोल होते एकदम यार. म्हणजे एक इनोसन्स जातो बघ आपला की हा. आता आपल्याला काहीतरी करून दाखवायचं, असा रोल मिळू दे ज्याच्यात दाखवता येईल, असा आवेशच आता माझा ओसरलाय. म्हणजे मला असं वाटतं की काहीही येऊ दे, मी ते मला माहितीये मला मजाच येणार आहे. एक्झॅक्टली यू आर टॉकिंग माय थिंग्स. मला पण असं आता तू बघ ना, नटरंग झालं, जोगवा झालं, अँड्री झालं, दिठी झालं, एक कप चहा मधला कंडक्टर झाला. हा आणि हे रे ती इरावती बरोबरची फिल्म ज्याच्यात तू ड्रायव्हर होतास. हा कासव काय कासव काम केलंयस तू. कासव कासव. किती छान काम केलंयस किशोर. मला खूप आवडली फिल्म. त्यामुळे आता असं चॅलेंजिंग आता दाखवतोस ते नाही राहिलं आता नाही ना. आता आपण फक्त बोला. करायचं. म्हणजे आता असण्याची मजा येते. असण्याची मजा. तर मला उत्सुकता होती कोण आहे ही सोनाली
म्हणून मग मी तुमचा शो बघायला आलो होतो पुण्याला. टिळकच्या शोला आपलं हे आयुष्यात पहिल्यांदा. आणि तुला माहिती आहे ना त्याच्यामध्ये एक कविता दुबेंनी मला लिहायला सांगितली होती, ती तुम्ही परफॉर्म करायचा हो. कुसुमाग्रजांसाठी. त्या कार्यक्रमात तुम एक लिखो कविता म्हणून मी लिहिली होती बघ कविता. तुला आठवत नाही? कोण म्हणायचं ती कविता? सर्व मोठ्या कवींसाठी. याच्यात असेल बघ. चल शोधू. हो, तुला कसं आठवत नाही? याच्यात आहे बघ, मी तुला वाचून दाखवतो. सगळ्या मोठ्या कवींसाठी. किशोर, तू तुझ्या पुस्तकाची अनुक्रमणिका बघतोयस हे? हा ऐतिहासिक शॉट आहे. मला खरंच अगं याच्यातच होती ती कविता आहे, सर्व मोठ्या कवींसाठी म्हणून एक आहे. तो दुबेजींनी मला सांगितलं, वो कुसुमाग्रज के उसमें एक तुम्हारी कविता. कुसुमाग्रज के उसमें मेरी क्यों कविता? लिखो और गाली दो सबको. अरे म्हणून मग मी सर्व मोठ्या कवींना छापण्यासाठी की तुम्ही असाल मोठे, अशी कविता लिहिलेली की ते सारं खोटं असेल अथवा आहे, पण तरी आम्ही तुम्हाला नमन करतो. म्हणजे तुमच्या सगळ्याला माहिती आहे आम्हाला. ते सारं खोटं असेल अथवा आहे, पण तरी आम्ही तुम्हाला नमन करतो. टू बी और नॉट टू बी या फंदात पडणारच नाही आम्ही. आम्ही सरळ मोकळे होऊ तुमच्या कवितांचा आम्हाला लागेल तो अर्थ काढून. आम्ही मोकळे होऊ तुमच्या अर्थातून अनर्थ शोधून, आणि तुमच्या अनर्थाला ज्ञानेश्वरीचा अर्थ देऊन आम्हीच मोकळे होऊ, हेही लक्षात असू द्या. सरळ ओळीत शिरून बसायला आम्ही शब्द जरी नसलो तरी ओळी बाहेर राहून उगाच प्रश्नार्थक पाहत राहणारे बावळेही नाही आहोत आम्ही. काय म्हणाला? परंपरेचं काय? आम्हाला नाही ठाऊक परंपरा म्हणजे काय. आम्हाला फक्त तुम्ही ठाऊक आहात, आणि ठाऊक आहेत तुमच्या कविता, ज्या आता तुमच्याही राहिलेल्या नाहीत. त्यांना आता आम्ही आमचे संदर्भ दिलेत, आमची स्पष्टीकरणं दिलीत, आमचे अर्थ दिलेत. हो, आहोत आम्ही उन्हाळ, पण कधी कधी संध्याकाळी आम्हीही होतो एकटे. आम्हालाही पडतात प्रश्न जे तुम्हाला पडले असतील, पण तुम्ही वाट तरी करून देऊ शकलात कवितांतून. आम्ही आमची वाट शोधतो आहोत आता तुमच्या कवितांतून. कदाचित लागणार नाहीत अर्थ आमच्या हाती, पण आमच्या डोळ्यात मावणाऱ्या आकाशा इतका तरी मर्यादित अर्थ आम्ही देऊ तुमच्या कवितांना, एवढा विश्वास आहे आम्हाला. आम्हाला जे दिलंय तुम्ही त्याचाही अर्थ आम्ही आमच्याच पद्धतीनं शोधणार आहोत तुमच्या कवितांतून. तुम्ही बुजुर्ग म्हणून आम्ही तुमचे पाय धरतो. आशीर्वाद द्याल? नाही दिलात तर आम्ही पुढे जाऊ. मला आठवली. हो हो. नाही दिलात तरी आम्ही पुढे जाऊच. तितके उन्हाळ आहोत आम्ही, हे तुम्हालाही ठाऊक आहे. हे सारं खरं असेल अथवा आहे. ही दुबेजींनी लिहून घेतली नाही, मला ही आठवली तू वाचल्यानंतर. हो. येस, ही त्याच्यात. होती कविता. पण कोण म्हणायचं? आम्ही तुझे म्हणायचं का? आम्ही तुझे, आम्ही तुझे म्हणायचं, आम्ही तुझे म्हणायचं. मस्त आहे ही कविता. म्हणजे स्वतःच्या अभिनयाबद्दल, लेखनाबद्दल बोलण्याची ही जागा नाहीये, पण मला खूप आवडतं लिहायला. मला पत्र सुद्धा लिहायला आवडतात आणि पत्र रिसीव्ह करायलाही आवडतात. तू मासे बिसे नाही खात ना? फार नाही. हा, म्हणजे नाहीच खात. म्हणजे मी एक दोन डिश खाते गजालीमध्ये, फार नाही खात फारसं ते मी. मला मासे उत्कृष्ट करता येतात. हो. अगं मी स्वयंपाकी आहे. काय? मला खरंच माहित नाही हे. मी बटाट्याच्या भाजीपासून पुरणपोळीपर्यंत, काय? बांगड्याच्या कालवणापासून ते शिऱ्यापर्यंत सगळं करू शकतो. मग आपलं भरलेल्या पॉम्फ्रेट पासून ते बोंबलापर्यंत सगळं करू शकतो. मी मटण करू शकतो. मी साबुदाण्यांची खिचडी मोकळी करतो. ऐक, पण आपण असं करू, आपल्याला जर ऍक्टिंगची काही कामं मिळाली नाहीत तर आपण जे हॉटेल म्हणजे मी जे हॉटेल काढणार आहे, मला पण हॉटेलच काढायचंय. मग सगळं आपली स्वप्नही जुळली. मला हॉटेल काढायचंय. तू नॉनव्हेज डिपार्टमेंट सांभाळ, मी व्हेज बघते. पुण्याचं आपलं आणि सचिन सगळं काय म्हणतात त्याला, ऑथेंटिक ग्लोबल डिशेस ज्या असतात ते सचिन करेल.
बाकी मी हे आपलं मेथीची भाजी अप्रतिम करतो. काय अगं हो, हसते काय तू? अरे मला तू खरंच माहिती सुलभाला नव्हतं. विचार ना. हो हो, आणि नंतर तर मला वाटायलाच लागलं की हिने काय कवी बिवी अभिनेता म्हणून नाही, साला स्वयंपाकी चांगला आहे म्हणून लग्न केलंय. कारण लग्नाच्या आधी 2 वर्ष आम्ही एकमेकांना ओळखू, मीच स्वयंपाक करून इम्प्रेस करण्याचं माझ्याच अंगावर आलं. मीच करतो आता घरात, ती बसून राहते बेडरूम मध्ये. नाही ते काय होतं, आपल्याला करायची आवड निर्माण झाली की त्या माणसाला सवय होते त्या चवीची. हो, किती गोड आहे ना हा. मला माझ्या मुलीमुळे सगळे प्राणी आवडायला लागलेत. मी इतकी घाबरट होते, मला अजिबात प्राण्यांची काही प्रेम नव्हतं. बॅग आणून द्याल मला. काय आहे ही जागा. ओके ओके. पाऊस आहे ना? हो, थोडासा आहे. एवढी कोवळी पण कुठनं आली आता. मी आता म्हणजे आज पहिल्यांदा तुझ्याशी इतका वेळ बोलतोय ना, तर तुझं वाक्य संपवण्याचं जे स्टाईल आहे ना, आंब्याचं आहे ना, हे याच्यामध्ये संदेशचा खूप भास होतो मला. हो संदेशचा पण वाक्याचं असंच संपतं हे. पण तो माझा मोठा भाऊ आहे हे लक्षात ठेव. संदेश माझा लहान भाऊ नाहीये, खरं सांगू का तुला, मी ह्याच्याबद्दल विचारच नाही केला तो छोटा आहे की मोठा आहे. भाऊ आहे असं. भाऊ आहे त्याचा, बरोबर, असं मग मला चांगलं वाटलं. आहे. सहोदर निलगिरी आहे. बापरे, हे सगळं माझ्या लहानपणीचे खेळ आहेत. मला असं ते रस्तेसारखं वाटतंय. कधीच आपले रस्ते कसे एकमेकांना भेटले नाहीत. म्हणजे भेटले, हा, खूपदा भेटले, पण आपल्याला थांबायला वेळ नव्हता. तुझं नॅशनल अवॉर्डचं फंक्शन झालं का? ते कधीच झालं. मागच्या वर्षी. मग तू काय घातलं होतंस तेव्हा? सदरा, चांगला सदरा घातला. मला फोटोच आठवत नाहीये तुझ्या नॅशनल अवॉर्डचा. मी टाकलं पण नाही ना. का काय काढ काय त्यात? काय यार, तू आता कर पोस्ट. कारण असं तुला नॅशनल अवॉर्ड मिळाला. तुला आठवतं का, तुला पुणे फिल्म फेस्टिवलचा संत तुकाराम पुरस्कार मिळाला होता? हो. तेव्हा मी प्रेक्षकात होते. हो, मला फार भारी वाटलं. जोगवाचं नाही, नटरंगचं शूटिंग तसाच मेकअप घेऊन मी आलो. तू स्टेजवर होतीस. तुला आठवतंय? स्टेजवर होतीस तेव्हा. तुला ते कुठल्या सिनेमात मिळालं? ते जोगवा आणि रंगनाथ पठारेंची एक कादंबरी आहे, त्या 2 फिल्मसाठी मिळून मिळालं होतं. त्याच्यानंतर मला पुणे फेस्टिवलमध्ये म्हणजे 2 फिल्मसाठी 3 वेळा मिळाले. क्लास. आणि एका फिल्मसाठी एका वेळेला असं 7 वेळा मिळालंय. त्यामुळे जब्बार पटेलांनी आता ठरवलंय की माझी फिल्म 10 मध्येच येऊ द्यायची नाही. कारण हा आला की याला द्यावं लागतं आणि मग नवीन मुलांना मिळालं पाहिजे, असा त्यांचा स्टँड आहे, असं त्यांनी मला जाहीर सांगितलं. बेस्ट. आणि मी आता स्टँड घेणार आहे, कारण मी इतकी पुण्याची आहे की मला ते कधीच, म्हणजे फेस्टिवलमध्ये कधी कधी माझी फिल्म असते, पण ते असं आवर्जून ठरवतात होते ही काय आपलीच आहे, राहू दे. अरे पण हे चुकीचं आहे ना. नाही, असं प्रेमाने. ओके. पण मला कधी कधी काय वाटतं माहिती ना, म्हणजे गुरुनाथ धुरी जो गेलाय कवी, त्याचं नक्की काय झालं? मग केवढा मराठीतला महत्वाचा पोएट, पण अजून त्याचा ट्रेस लागलेला नाही. तो जिवंत आहे, गेलेला आहे. काय झालं? त्याने आत्महत्या केली का? तो कुठे गेला? कुठल्या अनोळखी प्रदेशात गेला? काय झालं त्याचं? तसं मला हल्लीकडे वाटायला लागलंय की जावं, आणि असं होऊ शकतं ना, कुठल्या तरी जंगलात गेलो, आदिवासी लोकांनी पकडून नेलं आणि त्यांच्यातच राहिलं आणि परतच नाही आलं आणि विसरून गेलो सगळं, आधीचं सगळं विसरून गेलो आणि नवीन एक सुरुवात केली. इट डझंट हॅपन दॅट वे. बट इट कॅन. म्हणजे अटलिस्ट मला फार कौतुक वाटतं. असा विचार करण्याची तरी धमक आहे ना तुझ्यामध्ये, की असं व्हावं. नाही, ती गूढता जी आहे ह्याचा तुला मोह आहे.
मला माझ्याबद्दल अंदाज येत नाही की मी नक्की पळपुटी आहे का मला कुठल्या तरी वेगळ्या गोष्टीचा ध्यास आहे हे मी सध्या बघतीये. कारण मला किशोर गेल्या कितीतरी वर्षामध्ये असं काहीच वाटलेलं नाहीये की म्हणजे आनंदी आहे मी, पण मला असं काहीतरी न समजणारं काहीतरी घडावं आपल्या बाबतीत. मला रोजच्या गोष्टींमध्ये खूप आनंद होतो, मला फार बरं वाटतं. साध्या साध्या आपल्या ज्या गोष्टी असतात, स्वयंपाक असेल, झाडाला पाणी, आपल्या आपल्या लोकेशनवर अगं किती पोहोचणं, छोट्या छोट्या गोष्टी चटणी बिटणी करून आणतेस तू. पण किंवा आपली वाक्य म्हणणं, पण त्यातमध्ये जो एक तोचतोचपणा आहे ना, तोचतोचपणा हा चुकीचा शब्द आहे, मोनोटोनी हाही चुकीचा शब्द आहे, पण सगळं बरोबर करण्याची एक हौस असते. त्या गोष्टीचा मला कधी कधी राग येतो फक्त की का कशाला पाठ करायचंय, नाही आलं वाक्य हे, किंवा काहीतरी माहिती नाही जमतंय का नाही वेगळं हे, पण ते मी शोधतीये सध्या की हे असं बरोबर करण्यातनं कशी मुक्ती मिळवायची. ते मला गुलाबजामच्या वेळेला फार बरं वाटलं होतं की ती राधा आगरकर नावाचं जे कॅरेक्टर मी केलं होतं ते मला फार सोपं वाटलं होतं. पुढे जाऊन हरवण्यापेक्षा मागचं सगळं विसरलेलं किती बरं आहे. हा एक्झॅक्टली एक्झॅक्टली. ते मला फार बरं वाटलं होतं. तसं माझी कोरी पाटी आहे, मला काही मागचं राधासारखं मला काही लक्षातच ठेवावं असं वाटत नाही. मला एक सांग, त्या बोटीमध्ये तो बसलाय बघ एकटा, तो कशाची वाट बघत असेल आता? पाऊस तर पडत असेल तिथे. तुझीच नाही नाही नाही. चला आपण जेवायला जाऊ, काहीतरी खाऊया. चला. तुझीच वाट बघत असेल तो. चला. आई गं. हे कृष्ण तुळस, काळी तुळस फार कमी दिसते मंजिऱ्याच्या. ही खास श्रावणात येणारी फुलं झाड आहेत. ही सगळी तेरड्याची छोटी छोटी रोपं आहेत. ही पावसाळ्यातच येतात आणि आता अधिक महिना सुरू झालाय, पण तरी श्रावणात येतात ही बरीच. आमच्याकडे माझी जी आजी होती ती फार देवधर्म आणि सगळं मराठी पद्धतीचे सण नवरात्र करायची, त्यामुळे मला हे सगळं माहिती. आणि मी माझ्या आईला खूप मदत करायची छोटी असताना. किती छान. कसं लिहिलंस आहे किशोर, तू किती लहान होता असे लिहिताना. हो ना यार, कसं सुचलं काही कळत नाही यार. असं लिहितोस ना, हाच तुझा विश्वास आहे की असं होतं, काहीतरी एक छोटी जादू घडते. तुला काय वाटतं की आपण आता इतकं बोललो, सगळं करतो, सगळ्या गोष्टीत आनंद मिळतो, तरी सुद्धा असं काहीतरी वेगळं व्हावं असं आपण कशाची तरी वाट बघतो राईट ना? व्हॉट इज द ड्रायव्हिंग फोर्स? तुला खरं सांगू का, मला एवढं डीप असा विचारच करता येत नाही कधी कधी. मला छोट्या छोट्या गोष्टींमधला आनंद फार बरा वाटतो. माझी अर्चना नावाची आमच्या बिल्डिंगमध्ये कचरा गोळा करते. तिने मला सांगितलं की 71% मिळाले. तर 10वीचे रिझल्ट चालू होते आणि तिची मुलं हॉस्टेलमध्ये आहेत. ती सिंगल पेरेंट आहे, मिस्टर नाही आहेत. आणि मला असं वाटलं की अरे किती छान, तिच्या मुलाला 71% मिळाले. तर मी शाबासकी दिली आणि काहीतरी बोलता बोलता तर तिने मला येऊन सांगितलं नाही नाही, माझा मुलगा लहान आहे, मी 10वीला बसले होते, माझी 10वी राहिली क्या होती. बात है. वा, वा, वा. तर मला असं मी किती वेळ रडत बसू शकते ह्या आनंदासाठी क्या बात है की तिचा नवरा नाहीये, ती इतकी लहान आहे, तशी 30 वर्षाची आहे, पण 10वी सुटली आहे ना तिची कितीतरी 14 वर्षापूर्वी. तिला 2 मुलगे आहेत, ते लहान आहेत, त्यांच्या शिक्षणाचं सांभाळून स्वतःचं काम करून तिने तिची 10वी पूर्ण केली. क्या बात. वा वा. आणि हे वाटणं की 10वी पूर्ण केल्याने काय होणार आहे, एकदम मोठ्या कंपनीत नोकरी वगैरे मिळेल असं तर काही नसेल. मला करायची आहे, माझ्या आनंदासाठी करायची ही गोष्ट. असं मला खूप आनंद होतो या गोष्टींचा. आणि मला नेहमी असं वाटतं की प्रत्येक दिवस म्हणजे एखाद्या बुक स्टोअरमध्ये गेल्यानंतर मी
इंटरेस्टिंग टायटल असलेल्या कादंबऱ्या काढून त्यांच्यातली पहिली वाक्य वाचतो. कारण मला असं वाटतं की ज्या 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 पुस्तकांनी पहिल्या वाक्यात मला काहीतरी दिलंय किंवा काहीतरी आलंय माझ्या त्या पुस्तकातून उठून, तर मला हे पुस्तकातलं बरंच काहीतरी येणार आहे. मी जेव्हा लिहिते तेव्हा मला पहिलं वाक्य कधीच सुचवावं लागत नाही स्वतःला. ते आलं तरच पुढचं लिहिता येतं. तसंच असायला पाहिजे ना. मस्त सांगितलं. आता तुला माहितीये मी जी.ए. कुलकर्णींसाठी हो, तू त्या आता केलंस बघ ते. जन्मशताब्दीसाठी नंदा त्यांनी लिहिलंय त्यांच्या बहिणीनी. त्याच्यात एक अतिशय सुंदर वाक्य आहे. त्याच्यात एक प्रकाशक, परचुरे नाही, दुसरे प्रकाशक आपल्या ओळखीचे नाही, त्यांची आणि जी.एनची मैत्री झाली. का मैत्री झाली? कारण ते जी.एनशी कधीही जी.एनच्या लेखनाबद्दल बोलले नाहीत. हां हां. ते असंच इतर काहीतरी बोलले, पूर्ण करावं काय, म्हणजे जे इतर काहीतरी बोलले आयुष्याविषयी. त्यामुळे जी.एनची त्यांच्याशी सगळ्यात जास्त मैत्री झाली. क्या बात. वा वा वा. मला हे फार इंटरेस्टिंग वाटतं. पण मला आज खूप बरं वाटतंय की आपण या निमित्तानं भाडीपमुळे आपण बाहेर पडलो, आपण एकमेकांना गाठलं. कारण ज्या गोष्टीचं मी स्वप्नच पाहिलं नव्हतं, असं स्वप्न पूर्ण झालं. काय मस्त डिश बनवली आणि नाही, मी खूप वर्षात मॅगी खाल्लेलं नाहीये. म्हणजे मी एकटीच खाणार आणि तू असं. नाही, घे ना. मी थोडंसं घेतो. बास 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 एवढं. याहू, चला या सगळे जण आपण एक लंच ब्रेक घेऊया. वा. माझ्यासोबत समुद्राच्या खऱ्या खोट्या बाता येतील. माझ्यासोबत समुद्राच्या खऱ्या खोट्या बाता येतील. मला शोधत जाल तेव्हा अनेक वळण वाटा येतील. मी जसा आहे तसा प्लीज नका पाहू मला. माझा फोटोच काढाल तर त्यात फक्त लाटा येतील. नव्या जुन्या समुद्रावर पुन्हा पुन्हा येतो फिरून. थपकून थांबतो पुन्हा चालतो किनाऱ्यावर काही बघून. डोळे मिटून ऐकत राहतोय. काय गेलंय माझ्यामधून? तुम्हीच सांगा आता मला, गाज नक्की येते. अरे बापरे. तुम्ही आता सांगा मला, गाज नक्की येते कुठून? प्रत्येक भरती सोबत प्रत्येक लाट नवीन असते. प्रत्येक लाट नवीन असते, पण समुद्राची गाज खूप खूप प्राचीन असते. तुमच्याच हृदयावरती हात ठेवून एकदा बघा जरा. समुद्राच्या तळाखाली कुठेतरी जमीन असते. माझ्यासोबत समुद्राच्या खऱ्या खोट्या बाता येतील. कधी गॉसिप, कधी गप्पा, कधी तुम्हाला गाता येईल. माझ्यासोबत समुद्राच्या खऱ्या खोट्या बाता येतील. कधी गॉसिप, कधी गप्पा, कधी तुम्हाला गाता येतील. माझ्यामध्ये भिजायचं तर किनाऱ्यावर थांबायचं. जेव्हा भरती येईल तेव्हा लाटा उठून स्वतः येईल माझ्यामध्ये. मला शोधत जाल तेव्हा अनेक वेळा. अप्रतिम अप्रतिम. थँक्यू, थँक्यू सो मच. हॅलो, मी आणि किशोर भाटुपा बरोबर कॅफे बॅम्बिनीमध्ये आलोय. पवना डॅमच्या जवळ ही जागा आहे. अप्रतिम आहे. आमचा वेळ खूप छान गेला. आमचा वेळ खूप छान जागा आहे. लवली फूड आणि तुम्ही इथे राहू पण शकता. तुम्हाला जर इथे यायचं असेल, बुकिंग करायचं असेल तर आम्ही लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे, ती चेक करा आणि नक्की लवकरात लवकर बुकिंग करा. आमचा एपिसोड तर बघाच, त्याच्यानंतर कॅफे बॅम्बिनीचं बुकिंग करा. तुम्हाला हा एपिसोड कसा वाटला हे तुम्ही तुमच्या कमेंट बॉक्समध्ये लिहू शकता. आणि आमच्यासारखंच तुम्हाला आणखीन कोणाला बघायला आवडेल त्या सजेशन तुम्ही देऊ शकता. आणि भाटुपा हे जे आमचं चॅनल आहे, जे भाडीपाचं आणखीन एक चॅनल आहे भाटुपा, भारतीय टुरिंग पार्टी, हे सबस्क्राईब करायला विसरू नका. फुकट आहे. ओके. Thank you so much. Yes, Some yes, gifts yes, for thank you. Some Bhadipa merch. वाह, Oh, oh, oh. Notebooks. Vista Thank you, Wanderlust. thank you. किती छान.
थँक्यू. And of course, we have our sippers. You can keep hot liquids, cold liquids, and this tells you what the temperature is. किती छान. Fancy, जगात huh? भारी. Jagat bhari. Thank you. Jagat bhari. Well, मस्त. thank you. थँक्यू सो मच.